आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यामध्ये जसे लिंग पिसाट आहेत तसे सत्ता पिसाट देखील आहेत। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या। सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा। मुख्यमंत्र्यांवर कारवाई करा। मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केला। आमदार संजय जगताप यांचं राज्यपालांना निवेदन। तर विधानसभा अध्यक्षांनी आमदार जगताप यांचा अर्ज फेटाळला होता। पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर। विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून जोरदार बॅनरबाजी। हेमंत रासने, धीरज घाटे, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले यांचे देखील बॅनर्स। रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा। निष्पक्ष निवडणुकांसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज। नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र। चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या कुराडीमधील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेज उभारणीसाठी शासकीय भूखंड। वित्त विभाग, महसूल विभागाच्या विरोधानंतर देखील भूखंडाचं वाटप। तर महालक्ष्मी जगदंबा संस्था माझी नाही, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष। संस्थेनं जागा सरकारकडे मागितली असावी, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। सबभूमी देवाभाऊकी। भूखंड वाटपावरून राऊतांचा टोला, तर जमीन खाण्यामध्ये भाजप वस्ता। भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू। विजय वडेट्टीवार यांची टीका। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना जात वैधता प्रमाणपत्र जारी करा। हायकोर्टाचे आदेश। जात प्रमाणपत्र अवैध ठरवणाऱ्या समितीला 1 लाख रुपयांचा दंड। तर न्यायदेवतेवरचा विश्वास खरा ठरला, रश्मी बर्वे यांची प्रतिक्रिया। सागर बंगल्यावरच्या बॉसनं नागपूरचं मिर्झापूर करून दाखवलंच। नागपूरला गुन्हेगारीचा अड्डा बनवून ठेवलं। नागपुरात गेल्या 6 महिन्यांमध्ये 6839 गुन्ह्यांची नोंद। काँग्रेसची फडणवीसांवर जोरदार टीका।